मित्रांनो, मी के व्ही पाटील, मॅथ्स अँड ड्रॉइंग इन्स्ट्रक्टर, ITI पेण, डिस्ट्रिक्ट रायगड. मी तुम्हाला आज वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयावरील एक प्रश्नपत्रिका सोडवून दाखविणार आहे. समोर जी तुम्हाला प्रश्न दिसत आहेत त्याचं रफ वर्क मी इथेच करणार आहे. मात्र तुम्ही एक्झामच्या वेळी प्रश्नपत्रिकेवर कोणते रफ वर्क करायचं नाही, तर तुम्हाला जो प्रश्नपत्रिकेच्या पाठीमागे जो दिलेला असतो पेज, त्या पेजवर तुम्हाला रफ वर्क करायचं आहे. पहिलं गणित आहे ॲडिंग 5x प्लस इंटू ब्रॅकेट -8y, म्हणजेच 5x अधिक कंसात वजा 8y यांची बेरीज करा. तर बेरीज करताना काय करतो, तर 5y अधिक वजा 8y, बरोबर आहे. इथे अधिक आणि वजा यांचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे 5y अधिक गुणिले वजा 8y. ठीक आहे, बरोबर. आता 5 मधून 8 वजा होत नाही, म्हणून काय करायचं, 8y मधून 5y वजा करायचे आणि मोठ्या संख्येचं उत्तराला चिन्ह द्यायचं. म्हणजे 8y वजा 5y, 8 वजा 5 3y, मोठी संख्या 8 त्याचं चिन्ह वजा म्हणून वजा 3y. तर पहिल्या गणिताचं उत्तर काय येतं आपल्याला, तर वजा 3y. ठीक आहे. आता आपण दुसरं गणित पाहतोय. दुसऱ्या गणितामध्ये ॲडिंग 2x प्लस 5y, 4x मायनस 8z, 15z मायनस 6y, z मायनस 2x, हे 4 कंस आहेत. त्या कंसांची ॲड म्हणजे बेरीज करायची आहे. तर आपण 2x अधिक 5y अधिक 4x वजा 8z अधिक 15z वजा 6y अधिक z वजा 2x अशा आपण मांडणी करायची आहे. आता अधिक असल्यामुळे काही इथे प्रश्न येत नाही, प्रत्येक कंसाचं चिन्ह सेम राहील, बरं, कंसातील बदलत नाही. वजा असेल तर कंसाचं चिन्ह बदलतं, म्हणजे 2x अधिक 5y अधिक गुणिले अधिक 4x अधिक गुणिले वजा 8z अधिक 15z वजा 6y अधिक z वजा 2x. ठीक आहे. यामध्ये जी सारखी अव्यक्त पद आहेत त्यांची बेरीज वजाबाकी होऊ शकते. म्हणजेच काय, 2x अधिक 4x 6x वजा 2x 4x. इथे 5y वजा 6y, 5y वजा 6y, मग सांगितल्याप्रमाणे 6 5 वजा करायचे म्हणजे 1, चिन्ह मोठ्या संख्येचं वजा, म्हणजे वजा 1y किंवा वजा y लिहितो आपण. आता राहिलं कुठलं, z -8z प्लस 15z, म्हणजे 15 मधून 8 वजा केलं, राहिलं किती, 7, 7z चिन्ह अधिक 7z प्लस z म्हणजे 8z प्लस 8z. इथे उत्तर कुठलं आहे, तर 4x वजा y अधिक 8z, म्हणजे दुसऱ्या गणिताचं उत्तर आपल्याला काय मिळालं आहे, हे 4x वजा 8y अधिक 4x वजा y अधिक 8z. ठीक आहे. आता पुढचं तिसरं गणित आहे, हे आपण पाहणार आहोत. इफ 3y प्लस 4 इज इक्वल टू 13, फाइंड द व्हॅल्यू ऑफ y, म्हणजेच y ची किंमत काढा जर 3y अधिक 4 बरोबर 13. 3y अधिक 4 बरोबर 13 असेल तर y ची किंमत किती. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की ही डावी बाजू ही उजवी बाजू. आपण काय करतो की अक्षर ठेवतो डाव्या बाजूला आणि अंक नेऊ उजव्या बाजूला, बरोबर आहे. उजव्या बाजूला पक्षांतर करणे म्हणजे ते चिन्ह बदलतात. म्हणून 3y बरोबर हे 13 इकडे आहेतच, अधिकच्या इकडे म्हणून वजा 4 होतील, बरोबर आहे. म्हणून 3y बरोबर 13 वजा 4 9. आता इथे वायच्या सोबत 3 आहे ते गुणाकारामध्ये आहे, तिकडे 2 काय होतील भागाकारामध्ये, म्हणून y बरोबर 9 भागिले 3. इथे अधिक चिन्ह येतं, अधिक चिन्ह प्रश्न येत नाही. 9 भागिले 3 बरोबर किती येतं, 3. म्हणून उत्तर काय येतं, y बरोबर 3. इथं पहिलंच आपल्याला गणित इथं y बरोबर 3 त्यांनी दिलेलं आहे. इथे y बरोबर 3 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. चौथं गणित आहे सबट्रॅक्ट 3ab फ्रॉम -4ab. इंग्लिशमध्ये आहे, प्रत्येक लक्षात घ्या की
-4ab फ्रॉम -4ab -4ab मधून 3ab सबट्रॅक्ट करा, वजा करा. समजलं? म्हणजेच काय, तर वजा 4ab मधून 3ab वजा करा असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. आता यामध्ये माहिती आहे की जेव्हा आपण यांची बेरीज वगैरे करतो तर दोन्ही ठिकाणी वजा चिन्ह आहे. मग काय करतो, दोघांची बेरीज करतो आणि चिन्ह उत्तराचं वजा देतो. म्हणजेच काय, 4 + 3 7 7ab आणि चिन्ह कुठे तर वजा, म्हणजे वजा 7ab हे उत्तर आहे. तर हे वजा 7ab हे तर उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. आता पुढचं गणित 5 आहे. अच्छा, पुढचं जे 5वं गणित जे आहे, सबट्रॅक्ट 3x - 4x² + 2y² फ्रॉम 4y² - 2x + 8x². मग अशी गणित पाहिलं तिसरं गणित, त्याच्या ती आपण आडवी मांडणी केली, ती मी ते उभी मांडणी तुम्हाला करून दाखवणार आहे. ठीक आहे. आता इथे पण तसंच आहे, 4y² - 2x अधिक 8x² मधून ही बैजिक राशी वजा करायची आहे. मग आपण वर लिहिलेली आहे 4y² - 2x अधिक 8x² वजा 3x. आता 3x पुढे लिहायचं आहे 2xच्या खाली, चिन्ह अधिक असल्यामुळे अधिक 3x लिहिले मी. नंतर वजा 4x² याच्या खाली लिहिणार मी, वजा 4x² अधिक 2y² याच्या खाली लिहिणार, चिन्ह अधिक आहे म्हणून अधिक लिहित नाही आपण, 2y². अशी मी मांडणी केली, उभी मांडणी केली. बरोबर. बैजिक पद बघा कशी एकाखाली लिहिलेली आहेत. त्याप्रमाणे आता इथं वजा चिन्ह करताना काय करायचं की, आता वजा चिन्ह करताना ही जी बैजिक राशी आहे याचे सर्व पदांचं चिन्ह बदलायचं. अधिकचं वजा, इथं अधिक होतं याचं वजा झालं, इथं अधिकचं वजा केलं आणि वजाचं अधिक केलं. आता हे वजा चिन्ह पण पाहायचं नाही इथे. आता काय करायचं, 4y² वजा 2y². किती, 4y² वजा 2y², 2y², वजा 2x वजा 3x, वजा वजा असल्यामुळे काय येईल, चिन्ह वजा येईल आणि 2 अधिक 3 5x, अधिक 8x² अधिक 4x², दोन्ही चिन्ह अधिक आहेत, मग 8 × 4 12 अधिक 12x². आता हे आपण बेरीज केलेलं आहे, 12x² इथे 12x² आहे, अधिक 2y² आहे आणि वजा 5x आहे. म्हणजे हे जे उत्तर आहे हे उत्तर आपलं बरोबर आहे. आपण इथे याप्रमाणे इथे चिन्ह दिलेलं आहे. आता पुढचं जे 6वं गणित जे आहे ते 6वं गणित याप्रमाणे आहे. ठीक आहे. 6वं गणित जे याप्रमाणे आहे की, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द सम -9x प्लस -25x. तर -9x प्लस -25x ही जी आपलं गणित दिलं आहे याची व्हॅल्यू काय येईल, किंमत काय येईल. तर आपण मांडणी करू, -9x प्लस इंटू ब्रॅकेट -25x. आता इथं प्लस इंटू मायनस म्हणजे गुणाकार केला तर चिन्ह केलं अधिक गुणिले वजा वजा, म्हणून काय येईल, वजा 9x वजा 25x. जेव्हा दोन्हीकडे वजा वजा चिन्ह असेल तर दोघांची बेरीज करायची आणि चिन्ह वजा द्यायचं. म्हणजेच काय, 25 अधिक 9 34, 34x, चिन्ह कुठलं येईल, वजा. वजा 34 कुठे येईल, पहिलंच आहे बघा इथं, वजा 34x. म्हणजे 6व्याचं उत्तर आलेलं आपल्याला वजा 34x. ठीक आहे. आता पुढचं गणित आहे 7वं. यामध्ये विच वन ऑफ द फॉलोइंग इज इक्वल 40x डिवायडेड बाय -8x. म्हणजे 48x भागिले वजा 8x ची किंमत काय येईल. तर आपण इथे मांडणी करूया, 48x भागिले वजा 8x. आता आपल्याला माहिती आहे की भागाला तर नाही, x आपला कॅन्सल होतो, 48 भागिले 8 करतो आणि चिन्ह अधिक भागिले वजा. तर लक्षात घ्या, अधिक भागिले वजा बरोबर काय येतं, वजा. 48 भागिले 8 किती येईल, 8 सक 48, 6, x भागिले x 1 म्हणजे वजा 6. हे असं उत्तर आहे. हे जे 7वं गणित आहे त्याचं उत्तर काय आहे, वजा 6. ठीक आहे. तर वजा 6 कुठे, इथे यामध्ये. तर आपण उत्तर 7वाचं उत्तर हे आलेलं आहे. पुढचं गणित आहे 8वं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ -2x ब्रॅकेट स्क्वेअर -2x ब्रॅकेट स्क्वेअरची किंमत काय. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे की वर्ग म्हणजेच काय, 2 वेळा गुणाकार, म्हणजे वजा 2x गुणिले
वजा 2x. ठीक आहे, इथं मी चिन्ह गुणाकाराचा इथे याप्रमाणे देतो. इथं परत चिन्हाचा गुणाकार करायचा, वजा गुणिले वजा अधिक 2 गुणिले 2 4 आणि x गुणिले x वर्ग म्हणजे अधिक 4x वर्ग. तर अधिक 4x वर्ग इथे आहे, म्हणजे 8व्याचं उत्तर आपल्याला आहे अधिक 4x वर्ग. ठीक आहे. 9वं गणित आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x रेस टू 0. म्हणजे x चा घातांक 0 असेल तर त्याची किंमत काय. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही संख्या अक्षराचा जर घातांक 0 असेल तर उत्तर काय येतं 1. उत्तर काय येतं 1. म्हणजे 1 हे उत्तर इथे दिसते, पहिलंच आलेलं आहे, तर ते आपण इथे 9व्याचं उत्तर 1 आहे. 10वं गणित आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज इक्वल टू a प्लस बी. सेकंड ब्रॅकेटमध्ये a मायनस बी, म्हणजे a प्लस बी आणि a मायनस बी यांचं उत्तर कोणतं आहे. तर आपल्याला माहिती पाहिजे की a अधिक b गुणिले a वजा b यांचा गुणाकार कसा करायचा. तर a ने या पूर्ण कंसाला गुणायचं, आणि अधिक b ने परत या कंसाला गुणायचं. ठीक. आता इथे a गुणिले a वर्ग, a गुणिले वजा b वजा ab, b गुणिले a अधिक ab, b गुणिले वजा b वजा b वर्ग, म्हणजे अधिक गुणिले वजा वजा b गुणिले b b वर्ग. आता त्यामध्ये माहिती की ab वजा ab कॅन्सल होईल इथे, आणि काय राहील a वर्ग वजा b वर्ग. म्हणजे ह्यामधलं उत्तर कुठलं येईल तर हे a वर्ग वजा b वर्ग हे असं उत्तर आहे 10व्या गणिताचं. यामध्ये 11वं गणित जे आहे ते आहे, if 4x plus y is equal to 28 and 4x plus 9y is equal to 60, find the value of y. y ची किंमत काढा. हे दोन समीकरणावरून आपल्याला y ची किंमत काढायची आहे. ते दोन समीकरण कोणते आहेत, तर 4x अधिक y बरोबर 28 आणि 4x अधिक 9y बरोबर 60 आहे. दोघांची आपण जर बेरीज केली तर काय होईल, किंवा वजाबाकी केली तर काय होईल, आपल्याला विचार करायचा. आपल्याला y ची किंमत काढायची आहे. इथे 4x इथे 4x, म्हणजे दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला 4x कॅन्सल होईल आणि y ची किंमत मिळेल. कसं बघूया आपण. इथे 4x अधिक y बरोबर 28 वजा 4x अधिक 9y बरोबर 60. तर वजाबाकी म्हटल्यानंतर सर्व पदांची चिन्ह बदलतात, बरोबर आहे. तर याचा अधिक आहे इथं वजा होईल, याचा अधिक आहे इथं वजा होईल, याचा अधिक इथं वजा होईल. 4x वजा 4x 0, अधिक y वजा 9y वजा 8y बरोबर 28 वजा 60. म्हणजे 60 म्हणून 28 वजा करायची, चिन्ह वजा द्यायचं इथे. म्हणजे काय येईल 8 ने 2 10 4 32. ठीक आहे. म्हणून वजा 8y बरोबर वजा 32. आता हे वजा 8 जे आहे इथे गुणाकारात इकडे जाऊन भागाकार होईल, म्हणजेच काय, म्हणून y बरोबर वजा 32 भागिले वजा 8. आपल्याला माहिती आहे वजा भागिले वजा बरोबर काय येतं अधिक. 32 भागिले 8 किती येईल 4, म्हणजे अधिक 4. कुठं उत्तर आहे तर पहिलेच उत्तर इथे अधिक 4. ठीक. पुढचं गणित जे 12वं आहे ते आहे, वन ऑफ द फॅक्टर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 8 इज. म्हणजे एक्स स्क्वेअर अधिक 6x प्लस 8 ह्यांचं अवयव यापैकी कोणतं आहे. आपल्याला इथे अवयव पडायला लागतील. आपण काय करणार इथे, तर 6 जी किंमत आहे मधलं पद, तर यांचा गुणाकार असा अवयव पडायचा, यांचा गुणाकार काय येईल 8 आणि बेरीज काय येईल 6 येईल. इथे काय येईल 8चं काय येईल 4 दुणे 8, बरोबर. मग 4 गुणिले 2 8 आणि 4 अधिक 2 बरोबर 6. दोघांचं चिन्ह अधिक, म्हणून काय इथे येईल एक्स वर्ग अधिक, आता याची फोड 6x काय करतो आपण 4x अधिक 2x, बरोबर. त्याचं फोड केलं आपण इथे अधिक 8. ठीक आहे. आता इथे माहिती आहे की यामध्ये ह्या दोनमध्ये x कॉमन आहे, सारखं आहे, म्हणून x बाहेर काढलं, x वर्ग भागिले x राहतं आणि 4x भागिले x राहतं 4 येतं. ठीक आहे. आता 2x अधिक 8 मध्ये 2 कॉमन आहे, म्हणून अधिक 2 बाहेर काढलं, 2x भागिले 2 x 8 भागिले 2 अधिक 4. अधिक 4 4x अधिक 4 आणि x इथं कॉमन आहे, म्हणून परत x अधिक 4 इथे कॉमन काढले, शिल्लक राहील x, आणि इथे काय शिल्लक राहील अधिक 2. म्हणजे x अधिक 4 आणि x अधिक 2 हे दोन अवयव आहेत या बैजिक राशीचे. यामध्ये कुठलं आहे x अधिक 6 नाही आहे, x अधिक 4 इथे आहे,
x+1 नाही आहे, x+8 नाही आहे, म्हणजे x+4 इथे आहे. त्यामुळे हे उत्तराचं बरोबर आहे. 12व्या गणिताचं उत्तर आहे x+4. 13वा गणित जे आहे हे आहे व्हॉट इज द युनिट ऑफ कोइफिशियंट फ्रॅक्शन. बरोबर आहे. तर यामध्ये लक्षात घ्या की आता हे सायन्सचं आहे, ठीक आहे, फ्रिक्शनवर आधारित आहे गणित आहे. तर व्हॉट इज द युनिट ऑफ कोइफिशियंट ऑफ फ्रॅक्शन, काय मीटर आहे, सेंटीमीटर आहे, किलोमीटर आहे की नन ऑफ दीज आहे. तर यामध्ये कोइफिशियंट ऑफ फ्रॅक्शन म्हणजे काय की वस्तू आपल्या जागेपासून हलविण्यास लागणारी कमीत कमी प्रेरणा P आणि दाब W यांच्या गुणोत्तरास घर्षण गुणांक किंवा कोइफिशियंट ऑफ फ्रॅक्शन असे म्हणतात. बरोबर आहे. हे तो कोइफिशियंट इथं काय, हे पण केजी मध्ये असेल, हे पण केजी मध्ये असेल, केजी भागिले केजीला काय येतं, इथं कोणतं याचं युनिट येत नाहीये म्हणून इथे नन ऑफ दीज असं याला म्हणजे याला कोणतंच एकक नाहीये. ठीक आहे. 13वं गणित आहे कोइफिशियंट ऑफ फ्रॅक्शनचं. 14वं गणित आहे विच टाईप ऑफ फ्रिक्शन इज नोन ॲज स्टॅटिक फ्रिक्शन. आता स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजेच काय, तर आपल्या फ्रिक्शनचे मुख्य 2 प्रकार आहेत. काय, एक स्टॅटिक फ्रिक्शन आणि एक कायनेटिक किंवा डायनॅमिक फ्रिक्शन. स्टॅटिक म्हणजेच काय, तर स्थिर जागेवर राहणारा एखादी वस्तू असेल त्याच्यामधलं फ्रिक्शन, त्यामुळे तो स्टॅटिक स्थितिक घर्षण. आणि डायनॅमिक म्हणजेच काय, फिरणारे जे वस्तू आहेत त्यामधलं राहणारे घर्षण म्हणजे डायनॅमिक फ्रिक्शन. ठीक आहे. त्यामधलं स्टॅटिक फ्रिक्शन कोणतं आहे, तर स्लायडिंग फ्रिक्शन, रोलिंग फ्रिक्शन, सॉलिड फ्रिक्शन का लिमिटिंग फ्रिक्शन. तर यामध्ये काय येतं, तर लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजेच काय, तर स्टॅटिक फ्रॅक्शन. ठीक आहे. आपल्याला 15वं गणित जे दिलेलं आहे द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ एनी लुब्रिकंट इज. लुब्रिकंट म्हणजेच काय, वंगण, जे आपण ऑइल ग्रीस वापरतो लुब्रिकेशनसाठी, तर त्याच्यामध्ये कोणती क्वालिटी ही महत्त्वाची असते. यामध्ये इमर्सिफिकेशन, स्पेसिफिक हीट, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि विस्कॉसिटी. ठीक आहे. तर ह्यामध्ये वंगणसाठी आपण जे ऑइल ग्रीस ते फ्रिक्शन घर्षण कमी होण्यासाठी मुख्यतः वापरतो. बरोबर. त्याचा चिकटपणा म्हणजे विस्कॉसिटी किती आहे त्याप्रमाणे त्या वंगणाची गुणवत्ता क्वालिटी विचार घेतात. म्हणजे पहिलं काय, विस्कॉसिटी आहे, त्याचं उत्तर आहे. 15व्या गणिताचं उत्तर काय, विस्कॉसिटी. लुब्रिकंटसाठी विस्कॉसिटी हा गुणधर्म महत्त्वाचा असतो. ठीक आहे. 16वं गणित आहे फॉर इफेक्टिव्ह कटिंग ऑफ स्टील विथ हँड हॅकसॉ विच वन ऑफ द फॉलोइंग कुलंट इज सुटेबल. यामधला कोणता कुलंट हा चांगला असतो स्टील कटिंगसाठी. हँड हॅक्सॉने स्टील कटिंग करताना आपण कोणतं कुलंट आपण चांगलं असतं. तर यामध्ये केरोसिन ऑइल, लार्ड ऑइल, ग्रीस, कटिंग ऑइल. तर आपण कटिंग ऑइल वापरतो. कटिंग ऑइल आपल्याला सुटेबल असतो. कशासाठी, तर हँड हॅक्सॉ कटिंगसाठी. आपण ड्रिलिंगसाठी पण, टर्निंगसाठी पण कटिंग ऑइलच वापरतो. ठीक आहे. पुढचं आहे 17वं ग्राफाइट इज अ. 2 वस्तू किंवा मशीन पार्ट्स एकमेकांवर सरकणार असतील त्यामधील घर्षण कमी करण्यास तेथे ग्राफाइटची प्लेट्स एका पार्टला जोडतात. त्यावेळी ग्राफाइट हा घनपदार्थ असल्याने त्याला सॉलिड लुब्रिकंट असं म्हणतात. म्हणजेच काय, इथे लिक्विड नाही, सेमी नाही, तर सॉलिड लुब्रिकंट. ग्राफाइट हा काय, सॉलिड लुब्रिकंट आहे. हा थोडा मऊ असतो, त्यामुळे काय की घर्षण जर झालं तर एखादा पार्ट खराब न होता फक्त ग्राफाइटचंच प्लेट खराब होते, मग पण ती रिप्लेस करता येते. हे झालं 17वं गणित. 18वं गणित जे आहे हाऊ मेनी टाईप्स ऑफ फ्रिक्शन. तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं की मुख्य 2 प्रकार आहेत. कोणते, तर स्थितिक म्हणजे स्टॅटिक आणि गतिज असे 2 मुख्य प्रकार आहेत. आणखी पण प्रकार पडतात. आता गतिजमध्ये आणखी काय पडतं, स्लायडिंग, रोलिंग आणि फ्लुइड. ठीक आहे. तर मुख्य 2 प्रकार आहेत, स्टॅटिक फ्रिक्शन अँड डायनॅमिक फ्रिक्शन किंवा कायनेटिक फ्रिक्शन. म्हणजे 2 हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. 18चं उत्तर आहे 2 प्रकार आहेत घर्षणाचे. 19वं गणित जे आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज युजफुल फ्रिक्शन. तर आपल्याला उपयोगी पडणारं घर्षणचा प्रकार कोणता, तर व्हील हब बेरिंग. बरोबर. म्हणजे
व्हीलच्या आतमध्ये जी बेरिंग असते त्यामध्ये व्हील हब बेरिंग, क्रँकशाफ्ट बेरिंग, इंजिनमध्ये क्रँकशाफ्ट असते त्यामधली बेरिंग, रिंग्स इन सिलेंडर, जो सिलेंडर असतो त्यामध्ये पिस्टन जो आपलं फिरत असतं तर त्यामधली रिंग, त्याविषयी त्यांनी दिलेलं आहे. आणि ब्रेक शू लायनिंग, तर यामध्ये आपल्याला ब्रेक शू लायनिंग ही युजफुल फ्रिक्शनमध्ये येतं. ब्रेक शूवर जे लायनिंग असतं ते आपल्याला युजफुल फ्रिक्शनमध्ये येतं. ठीक आहे. 20वं गणित जे आहे ते आहे द फ्रिक्शन बिटवीन टू सॉलिड ऑब्जेक्ट्स व्हेन ॲट रेस्ट इज कॉल्ड. द फ्रिक्शन बिटवीन टू सॉलिड ऑब्जेक्ट्स व्हेन ॲट रेस्ट इज कॉल्ड. तर यामध्ये दोन सॉलिड आहेत. समजा हा एक सॉलिड आहे आणि त्याच्यावरती हा एक सॉलिड आहे. हे एकमेकावर रेस्ट म्हणजे थांबलेले आहेत. तर ह्याला आपण कोणतं फ्रिक्शन म्हणणार? तर दोन सॉलिडमध्ये जर थांबलेले असतील तर त्याला म्हणतो आपण काय, तर स्टॅटिक फ्रिक्शन, म्हणजे स्थिर झालेलं आहे, स्थितिक फ्रिक्शन त्याला म्हणतो आपण, स्थितिक घर्षण, स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे. 21वं गणित जे आहे ते आहे इट इज द फ्रिक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. फ्रिक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्टमधील फ्रिक्शन व्हेन आर इन मोशन. मोशन म्हणजे काय, गतीमध्ये आहेत. समजा इथे एखादं याप्रमाणे एक पार्ट आहे आणि इथे एक पार्ट आहे आणि हा सरकतोय, बरोबर आहे. किंवा एखादा हा पार्ट आहे आणि त्याच्या भोवती हा पार्ट फिरतोय, हा एक पार्ट फिरतोय. तर ह्याला म्हणतो का आपण की ही गती आहे. इथं पण गती जी आहे, म्हणजे आपण मगाशी जे बघितलं स्थितिक फ्रिक्शन आणि गतीज, तर गतीज म्हणजे काय, त्याला म्हणतो आपण डायनॅमिक फ्रिक्शन. काय म्हणतो आपण, डायनॅमिक. कसे फिरू दे, सरळ फिरू दे किंवा गोलाकार फिरू दे, तर त्याला म्हणतो आपण डायनॅमिक फ्रिक्शन. यामध्ये 22वं गणित आहे द रेशियो बिटवीन द फ्रिक्शनल फोर्स टू द नॉर्मल रिॲक्शन इज कॉल्ड. तर फ्रिक्शन फोर्स म्हणजे काय, घर्षण होण्यासाठीचा फोर्स, आणि नॉर्मल रिॲक्शन म्हणजे काय, त्याला करणारा विरोध. तर या दोघांचं गुणोत्तर जे आहे फ्रिक्शनल फोर्स डिवाइड बाय नॉर्मल रिॲक्शन, याला म्हणतो आपण कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. याला म्हणतो आपण कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. या कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन हे याचं उत्तर इथे बरोबर आहे. पुढचं गणित आहे 23वं. यामध्ये द अँगल बिटवीन द नॉर्मल रिॲक्शन अँड द रिझल्टंट फोर्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स अँड नॉर्मल फोर्स, विच वन इज नॉट द आउटकम ऑफ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. ठीक आहे. तर यामध्ये कोणतेही पर्याय हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नाही. बरोबर. नॉर्मल रिॲक्शन, रिझल्ट फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, अँगल ऑफ फ्रिक्शन, बरोबर आहे. त्यामध्ये अँगल ऑफ फ्रिक्शन, याला काय म्हणतो आपण, द अँगल बिटवीन नॉर्मल रिॲक्शन. समजा हा जो आहे इथे, जर आपल्याला हा जो लोड जो आहे, हा लोड आणि रिॲक्शन जी आहे, बरोबर, तर यामध्ये जो अँगल होतो त्या अँगलला म्हणतो आपण अँगल ऑफ फ्रिक्शन. 23चं उत्तर काय आहे, अँगल ऑफ फ्रिक्शन. यामध्ये लिक्विड लुब्रिकंट चुकीचं आहे, डायनॅमिक फ्रिक्शन चुकीचं आहे, रिंग्स ऑफ सिलेंडर पण चुकीचं आहे. पुढचं गणित 24वं गणित आहे व्हॉट इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲडव्हान्टेज ऑफ फ्रिक्शन. ॲडव्हान्टेज म्हणजे काय, फायदा. तर आपल्या घर्षणाचे फायदे आणि तोटे असतात, तर यामधला फायदेशीर कोणता आहे, हे जे घर्षणाचे काही प्रकार आहेत फायदेशीर कोणते आहेत, तर हेल्प अस टू वॉक विदाउट स्लिपिंग, म्हणजे आपण सहज चालू शकतो फ्रिक्शनमुळे. इट कॉजेस वेअर अँड टेअर ऑफ द मशीन पार्ट, मशीन पार्टमध्ये झीज होते, तर हा तर फायदा नाहीच आपला. इट रिड्युस्ड द इफिशियन्सी ऑफ मशीनची इफिशियन्सी कार्यक्षमता कमी होते, हा पण तोटा आहे आपला, फायदा नाही आहे. इट रिड्युसेस स्पीड ऑफ द मुव्हिंग ऑब्जेक्ट, म्हणजे जर एखादी वस्तू जर फिरत असेल त्याला ते त्याचा स्पीड कमी करते, हे पण फायदा नाही आहे. म्हणजे हेल्प अस टू वॉक विदाउट स्लिपिंग, म्हणजे आपल्याला आपण सहज चालू शकतो फ्रिक्शनमुळं, म्हणून याला म्हणतो आपण काय की फायदा आहे. शेवटचं गणित जे आहे 25वं, व्हॉट इज अन एक्झाम्पल ऑफ डिसएडव्हान्टेज ऑफ फ्रिक्शन. डिसएडव्हान्टेज मीन्स काय, तोटा. तोटा का होतो,
फ्रिक्शनमुळे घर्षणामुळे जे तोटे होतात त्यामध्ये काय दिले, हेल्प अस टू वॉक विदाउट स्लिपिंग हा फायदा आहे. युज्ड टू स्टॉप व्हेकल वेन ब्रेक आर अप्लाइड, जेव्हा आपण ब्रेक मारतो तेव्हा काय होतं ते गाडी थांबते, तर हा पण फायदाच आहे. मुवमेंट ऑफ व्हेकल ड्यू टू फ्रिक्शन बिटवीन रिव्हॉल्विंग व्हील विथ टायर्स अँड द रोड, तर काय होतं की यामध्ये मुवमेंट होते व्हेकलची फ्रिक्शनमुळं, बरोबर आहे, तर हा पण फायदाच आहे. इट प्रोड्युस्ड हिट अँड मे कॉज मेल्टिंग ऑफ मशीन पार्ट, जेव्हा आपण इथे फ्रिक्शन होत घर्षण होतं तर मशीन पार्ट्स काय होतात, जळतात किंवा मेल्ट होतात किंवा गरम होतात, तर हा काय तोटा आहे, घर्षणामुळे तोटा होतो, मशीन पार्ट्स गरम होतात आणि ते वितळू शकतात, तर तोटा. 25चं उत्तर काय हे शेवटचं आहे, इट प्रोड्यूस हिट अँड मे कॉज मेल्टिंग ऑफ मशीन पार्ट्स. तर मित्रांनो, हे आपण एकूण 25 गणितं इथे सोडून घेतलेले आहेत. तर ह्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा काळजीपूर्वक पहा. जर तुम्हाला हे आवडलं तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि पुढचा मी व्हिडिओ जो अपलोड करीन तर तुम्ही जर बेल आयकॉन दाबून ठेवलं तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल, तुम्हाला समजेल की पाटील सरांनी आणखी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकताय. ठीक आहे, ओके, धन्यवाद.